नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, हल्ली कोणत्या गोष्टींमध्ये काय भेसळ असेल हे ओळखणं अत्यंत कठीण झालंय. खास करून खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होताना पाहायला मिळते. त्यामुळेच आता राज्य सरकारनं हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड या विक्रेत्यांना पनीरचे पदार्थ विकत असताना आता स्पष्टपणे दुधापासून तयार झालेलं पनीर असा उल्लेख मेनू कार्डवरती करावा लागणार आहे. जर एखादा हॉटेल चालक चीज ॲनालॉग असं पनीर विकत असेल तर तसा उल्लेख मेनू कार्डवरती करावा लागणार आहे, असा आदेश राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाल्या होत्या. पनीर फक्त दुधापासून आणि ॲनालॉग वेगवेगळ्या घटकांपासून तयार होत असतं. त्यामुळे आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला बिल आणि मेन्यू कार्डवरती चीज आणि पनीर ॲनालॉग स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. चीज ॲनालॉगवरती उत्पादक आणि पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणं आवश्यक आहे, कारण ते दोन्ही दिसायला अगदी सेम असतं. जर लेबलिंग आणि माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील प्रशासनानं दिलेला आहे. भारत हा दुग्ध उत्पादनामध्ये अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाही तर पोषण मूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याचं आहारामध्ये विशेष महत्त्व आहे. पनीरमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, जीवनसत्व आणि आवश्यक खनिजं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानला जातो. तर पनीर आणि चीज ॲनालॉगमध्ये काय बेसिकली फरक आहे, तर अन्न सुरक्षा मानके यामध्ये विधिनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून बनवलेला पदार्थ आहे. याउलट डेअरीमध्ये डेअरी ॲनालॉग हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्य, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून बनवलेला पदार्थ असून तो पनीरसारखा दिसतो परंतु तो पनीर नसतो. FSSAIच्या मानांकनानुसार हा चीज ॲनालॉग या प्रवर्गामध्ये मोडतो. काही रेस्टॉरंट्स, केटरर्स, हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेते हे अन्न तयार करताना चीज ॲनालॉगचा वापरच मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसून येतात आणि त्याबरोबरच सदर आस्थापनांकडनं ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावरती दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजारामध्ये काही ठिकाणी पनीर ॲनालॉग, चीज ॲनालॉग हे पदार्थ पनीर किंवा चीज या नावानं किंवा त्यासारख्याच नावानं विकले जातात. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावरती दिशाभूल होते. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला मेन्यू कार्डवरती जर शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर असेल तर तुम्हाला त्या खाद्यपदार्थासमोर तसं लिहावं लागणार आहे आणि जर तसं नसेल तर तसंही लिहावं लागणार आहे. तर मग मित्रांनो, सरकारचा हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीनं चांगला आहे, परंतु यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.